हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी आले आहे ठाण्यातल्या एका चायनीज रेस्टॉरंटमध्ये। जर तुम्ही ठाण्यामध्ये बेस्ट चायनीज फूड शोधत असाल तर ही जागा नक्कीच तुमच्या लिस्टमध्ये असली पाहिजे। सर्वात आधी सांगायचं तर इथली वाइब मला खूप आवडली। आतमध्ये पाऊल टाकताच असं वाटलं की एखाद्या चायनीज कॅफेमध्येच आलो आहोत। भिंतीवर चायनीज लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे, छोट्या छोट्या चायनीज स्टॅच्यू ठेवलेले आहेत आणि पूर्ण ॲम्बियन्स आणि अगदी चायनीज थीमवर तयार केलेला आहे। त्यामुळे इथे बसून खाण्याचा एक्सपिरियन्स अजूनच खास वाटतो। आता येऊया फूडकडे। इथे तुम्हाला व्हेज नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारच्या चायनीज डिशेस मिळतात आणि थाई डिश पण तुम्हाला इथे मिळते। मेनूमध्ये खूप व्हरायटी आहेत, त्यामुळे प्रत्येकासाठी काही ना काही नक्की मिळेल। आम्ही चायनीज डिशेस ऑर्डर केल्या। स्टार्टिंगला आम्ही टाईमपास घेतला आणि खरंच सांगते टेस्ट एकदम भारी होती। डिश फ्रेश होती, फ्लेवर्स एकदम बॅलन्स्ड होते आणि ऑथेंटिक चायनीज टेस्ट फील होतं। क्वांटिटीसुद्धा चांगली होती, त्यामुळे फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत आलात तर नक्कीच मजा येईल। मला सगळ्यात जास्त आवडले ते म्हणजे इथलं फूड क्वालिटी। टेस्ट एकदम टॉप नॉच आहे, प्रेझेंटेशनसुद्धा खूप छान आहे, त्यामुळे फूड लवर्ससाठी ही जागा एकदम परफेक्ट आहे। आता एक प्रामाणिक गोष्ट सांगते, जर तुम्ही आसपासच्या चायनीज कॉर्नरसोबत कंपेअर केलं तर इथले प्राइजेस थोडे जास्त वाटू शकतात, पण माझ्या मते ॲम्बियन्स, क्वालिटी, हायजीन आणि टेस्ट पाहता हे वर्थ इट आहे। कधीकधी चांगल्या एक्सपिरियन्ससाठी थोडं जास्त खर्च केलं तर चालतं। जर तुम्ही डेट, फॅमिली डिनर किंवा फ्रेंड्ससोबत क्वालिटी चायनीज फूड एन्जॉय करायचा विचार करत असाल तर ही प्लेस नक्की ट्राय करा। माझ्यासाठी तर हा अनुभव खूपच छान होता आणि मी पुन्हा इथे नक्की येईन। तर हा होता माझा आजचा फूड एक्सपिरियन्स। तुम्ही या रेस्टॉरंटला भेट दिली असेल तर तुमचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि अजून अशाच फूड व्लॉगसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तिथे जाऊन पाहू शकता। थँक्स फॉर वॉचिंग, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग।